रूप पाहता
जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली 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 आवडी मन विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठल भजवा मानवा तो हा मानव बनवा मन विठ्ठली 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 आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे रघुमा 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 देवी वार तो हा विठ्ठल बडवा बरवा तो हा माधव बरवा बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे आपुलिया हिता जो असे जगता माता पिता तयाचिया धन्यवाद पिता दयाचिया धन्यवाद पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे साथी कन्या पुत्र होती जे साथी कुळी कन्या पुत्र होती जे साथी कन्या पुत्र होती जे साथी तयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करती गीता भागवत करीती श्रवण भागवत करती अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे साथी कन्या पुत्र होती जे साथी कुळी कन्या पुत्र होती जे साथी कन्या पुत्र होती जे साथी तयाचा हरिक वाट देवा वाट देवा दयाचा हरिक
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवा अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं करो प्रथम रे रे रे
वाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अतिशय सुंदर गोड असा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी. या अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात ते निमित्त तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आज ज्या मातेचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आपल्याच घरातलाच कार्यक्रम आहे आणि घरामध्ये असणारी ही जी माता आहे कैलासवासी श्रीमती मातोश्री सुभद्रा पांडुरंग धायगुडे या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आपल्या घरातील आमचे भाऊ असतील आदरणीय हरिभक्त परायण तुकाराम महाराज धायगुडे तसेच त्यांचे बंधू ज्ञानेश्वर महाराज धायगुडे आणि हा संपूर्ण परिवार मुलं असतील मुली असतील भाऊंना 3 बहिणी आहेत ना 2 बहिणी
2 बहिणी आणि 2 भाऊ, 3 आहेत ना. आणि मुलगा 1, 2 मुली. खूप मोठा हा वटवृक्षासारखा हा परिवार आहे. पण ह्या परिवाराला सगळं काही बहाल करणारं जे मूळ आहे ते मात्र निघून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आपल्या घरातील एक आदर्श माता, ज्यांनी आपल्याला संस्काराची शिदोरी दिली, चांगलं ज्ञान दिलं, चांगलं वळण लावलं, आणि ही संस्काराची शिदोरी ह्या मातेचे विचार सोबत घेऊन आपण हा पुढचा प्रवास करत आहात. मी नेहमी सांगत असते, कीर्तन हे कोणाच्याही घरी होत नाही. ज्याच्या घरामध्ये काहीतरी पुण्य आणि काहीतरी संस्कार शिल्लक आहेत, अशाच घरामध्ये कीर्तन होत असतं. भाग्यवंता घरी भजन पूजन. आणि या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आज या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत, करावं तेवढं कौतुक कमी आहे. ह्या कार्यक्रमाचं नियोजन खूप दिवसापासून, एकच कार्यक्रम, एकाच दिवसाचा कार्यक्रम आहे, पण कितीतरी दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन आपण करतायत. भाऊ स्वतः आमच्या घरी येऊन त्यांनी आम्हाला तारीख दिली, हे असं असं करायचं आहे, आपल्या कार्यक्रमाचं नियोजन असं असं आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने या परिवाराने आजच्या हे कार्यक्रमाचं नियोजन केलं. खूप सुंदर पद्धतीने आपण सर्वजणच या ठिकाणी, सुंदर असं मंडप असेल, साऊंड सिस्टीम असेल, सर्व भजनी मंडळ असतील, आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, आणि आपण सर्वजण उपस्थित. आपल्या सर्वांचंच या घरावरती तेवढंच प्रेम आहे, आणि म्हणून आपण याच्या प्रेमासाठी, आपल्या घरातलीच माणसं आहे, या घरातल्या माणसासाठी आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला. खऱ्या अर्थाने सर्वांचं मी मनापासून आभार मानते. आणि ज्या मातेच्या वर्षश्राद्धानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, ही माता म्हणजे खऱ्या अर्थाने या मातेने आपल्याला जग दाखवलं, आणि जिने जन्म दिला, जिने हे जग दाखवलं, मला वाटतं ती आपल्या आयुष्यातून जाणं म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी हे दुःख होणं स्वाभाविक आहे. जास्त करून मुला मुलींसाठी. कारण आई म्हणजे काय असतं हे आई गेल्याशिवाय कळत नाही. आई असताना आई प्रेम करते, आई आपली काळजी करते, आई आपली चिंता करते. पण तीच आई ज्या दिवशी आपल्या जीवनातून निघून जाते, मला असं वाटतं की त्या दिवसापासून मात्र त्या आईची कमी आपल्याला दिसून येते. त्या दिवसापासून मात्र आई एवढं प्रेम करणारं जगामध्ये दुसरं कोणतं नातच उरत नाही. हे आई गेल्याशिवाय समजत नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाला अनुसरून असा हा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. आईचं महत्व सांगणारा अभंग आहे बाबा. या अभंगामध्ये मुलाची जरी कर्तबगारी असली, मुलगा जरी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असला, तरी महाराज काय म्हणतात, धन्य माता पिता तयाची. विठ्ठल 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 धन्यता मात्र कोणाला दिली? आई वडिलांना दिली. पण कोणाच्या? तर जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागी राहत नाहीत. म्हणजे एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, बळच. जरी आणलं तरी ते कीर्तनाकडे लक्ष नसतं, मोबाईल मध्ये मुंडकं घातलेलंच आहे की नाही. म्हणजे हित माहितीये पण हिताच्या ठिकाणी जागा नाही. काहींना हितही कळत नाही, हिताच्या ठिकाणी जागेही राहत नाहीत. म्हणजे हा वर्ग म्हणजे कसा माहिती का, मी तुम्हाला सांगते. या वर्गाला असं वाटतं की पुण्य म्हणजे भुलताप आणि पाप म्हणजे धमकी.
हा महाराज लोकांचं काय धंदा आहे. मग ही लोक ह्यांना हितही कळत नाही आणि ते त्या हिताच्या ठिकाणी जागेही राहत नाहीत. पण महाराज म्हणतात ज्यांना हितही कळतं आणि जे जागेही आहेत त्यांचेच माता पिता धन्य. माता पिता तयाची विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन हे नेहमी लक्षार्थाने ऐकलं पाहिजे. आवाज थोडा वाढवा. वाचार्थाने कधी कीर्तन ऐकायचं नाही. कसं पाहिजे? लक्षार्थाने ऐकलं पाहिजे. महाराज या ठिकाणी आपल्याला जागं राहायला सांगतात. म्हणजे रात्रीचं झोपायचं नाही असा त्याचा अर्थ होतो का? महाराज म्हणतात तुम्ही जागं राहा. जागं राहायचं म्हणजे काय? रात्रीचं झोपायचं नाही असं म्हणता येईल का? नाही नाही. जागं राहायचं म्हणजे काय मी तुम्हाला उदाहरण सांगते. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, उदाहरण उभा राहिल्यानंतर तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तो ते काम करण्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचंय म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. विठ्ठल कीर्तन लक्षार्थाने ऐकलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी संत महात्म्यांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलं. बऱ्याच ठिकाणी उठ जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलं. मग कोण म्हणतं की आपण जागे नाही? आपण पण जागे आहोत ना. पण कशासाठी? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं. कोणाला असं वाटतं का की आपण गरीब असावं? प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत असावं. प्रत्येकाला वाटतं आपण धनवान असावं. प्रत्येकाला असं वाटतं आपण पुण्यवान असावं. प्रत्येकाला असं वाटतं आपल्या बरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत आणि आपली पण कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कोणाचीही भीती नसावी. पण महाराज सांगतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. विठ्ठल कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. पण जागे राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे बरं का. माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे. वेळ निघून गेल्यावर जागे राहून काही उपयोगाचंच नाही ना. दिवा विझून गेला, दिवा विझून गेला, तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? आता चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचे? तसं वेळ निघून गेली, आता जागे राहून काहीही उपयोगाचं नाही. कारण काही काही लोक जागी कधी राहतात? वेळ निघून गेल्यानंतर. एका माणसाचं घर पेटत होतं, घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं. बाबा घर पेटते, बाहेर या. नाही नाही अगोदर टिकावाना. अहो पण बाबा घर पेट. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? अगोदर टिकावाना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. विठ्ठल
म्हणून जागी राहण्याची मर्यादा आहे. परमार्थ केला पाहिजे, पण कधी? तरुणपणात का म्हातारपणात? तरुणपणात आहे की नाही? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काय काय लोकांना जर म्हटलं ना का घाला माळते म्हणतात हे काय आमचं वय आहे का? वारीला चला, अहो हे काय आमचं वय आहे का? बघू म्हातारपणात. अहो म्हणजे काही लोकांनी परमार्थ हे सगळं म्हातारपणावर ढकलून दिलंय बरं का. आणि जर म्हातारपण नाही चालत तुम्हाला तर तुम्हाला माहिती का तुम्ही कुठपर्यंत जगणार आहे? कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. आणि परमार्थ मी असं म्हणत नाही की म्हाताऱ्या माणसांनी वयस्कर माणसांनी कीर्तनाला यायचं नाही. माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे, तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारे झाल्यावर परमार्थ करू नका. कारण खरी आज तुम्ही मला खरं सांगा, आज ही कीर्तनाची जी गरज आहे आज खऱ्या अर्थाने कुणाला आहे? तरुणाला का म्हाताऱ्याला? म्हाताऱ्या माणसांना का वयस्कर माणसांना नाही ना. अहो ह्या लेकरांना खरी कीर्तनाची गरज आहे. ह्यांनी जर कीर्तन ऐकलं तर ते त्यांच्यामध्ये काहीतरी परिणाम करू शकतो, त्यांच्यामध्ये काहीतरी बदल तरी होईल. आणि तुम्ही वयस्कर माणसाने कीर्तन ऐकल्यावर काय होणार आहे? म्हातारी माणसं काही कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही, त्यांच्यात काही परिणामच नाही ना. म्हणून खरी कीर्तनाची गरज यांना मला सांगायचंय काय, जागं राहिलं पाहिजे, पण त्याची पण एक मर्यादा आहे. आणि जोपर्यंत आपलं इंद्रिय रूपी घर चांगलंय, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य थांबलेलं आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्य आहेत. महाराज अभंगाच्या प्रथम चरण. धन्य माता पिता
सात्विक तुई कन्या पुत्र होते जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. या अभंगाच्या प्रथम चरणामधून तुकोबाराय म्हणतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत. व्यवस्थित विचार करा अभंगाच्या प्रथम चरणाचा. अभंगाच्या प्रथम चरणामधून महाराजांनी प्रथम क्रमांक हा कोणाला दिलाय? मातेला. आणि मग नंतर दुसरा क्रमांक कोणाला दिला? वडिलांना, पित्याला दिला. पहिला क्रमांक आईलाच का? काय कारण असेल? याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. आईलाच पहिला क्रमांक का? याचं कारण असं आहे, आपल्या बाळावरती महत्वाचा संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे? मातेच आहे. ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. गर्भवती महिलांचे जे पहिले जे संस्कार असतात ते गर्भामध्ये त्या मुलावरती होत असतात. आणि त्यामुळे गर्भवती महिलांना नेहमी कथाकार कीर्तनकार हे आम्ही कीर्तनातून सांगत असतो की ज्या माता गर्भवती आहेत त्यांनी संध्याकाळी सगळी कामं आवरून 8 वाजताच टीव्ही समोर बसलं पाहिजे सिरियल बघायला. असं सांगतात ना, का वेगळं काय? अहो, पहिल्यांदा आईचे संस्कार त्या मुलावरती होत असतात म्हणून पहिला क्रमांक आईला आहे. आईचं महत्व काय सांगावं? तुकोबाराय स्वतः सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जिच्या चित्तामध्ये फक्त आपल्या लेकराच्या हिताचा विचार असतो तिला आई म्हणतात. आई सारखं प्रेम या जगामध्ये कोण करेल? कोणीच करू शकत नाही. म्हणून जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईच आहे. सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुहार देती है दुहार पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. जगातलं सगळ्यात मोठं नातं आईचं आहे. आणि ज्यांना आईबाप कळाले ना त्यांनाच देव कळाला. ज्यांना आईबापच कळत नाहीत त्यांना देव कळणं कठीण आहे. ज्यांना असं वाटतं की प्रत्यक्ष भगवंत आपल्याला प्रसन्न व्हावा, पहिल्यांदा आई वडिलांना प्रसन्न करायला शिका. देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. कदाचित देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले माईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले माईबाप पुन्हा मिळतील का? नाही. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुम्हाला आपोआप भेटेल. विठाला विठाला त्या माईबापाला जिवंतपणेच जपलं पाहिजे. आता आई वडिलांना प्रसन्न करायचं म्हणजे जास्त काही लागत नाही हो. फक्त म्हातारपणामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. 2 प्रेमाचे ना आपुलकीचे शब्द त्या माईला बोला, त्या आईचं पोट भरतं. ती काही तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाही. फक्त दिवसातून एकदा त्या आईला त्या वडिलांना विचारा, बाबा तुम्ही जेवले का? आई तू बरी आहे का? अहो त्या माईबापांचं पोट भरतो. जास्त काही त्यांना लागत नाही. हे मी का सांगते? कारण एकदा का तुमचे माईबाप या मातीआड निघून गेले ना, कितीही आई आई करा, कितीही बाबा बाबा करा, माती आड गेलेले माईबाप तुम्हाला नंतर ह्या डोळ्यांना पाहिला सुद्धा मिळणार नाहीत.
ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. काही काही लोक सांगतात, म्हणतात की आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल, जाता जाता भाऊंना विचारा तुम्ही की आई गेल्यानंतर खरंच आईचं महत्व काय असतं. भाऊंच्या डोळ्यातून पाणी येईल आणि ते तुम्हाला सांगतील की दादा माझी आई गेली, माझं सर्वस्व गेलं. तुमची आई आहे ना, तोपर्यंत तिला जपा, तोपर्यंत तिला व्यवस्थित प्रेमाचे 2 आपुलकीचे शब्द बोला. मौली म्हणतात का माता पितरे धड ना बोली संसारी, अरे विश्वची आदरे मूर्ख जायचा. माऊली म्हणतात जे स्वतःच्या माई बापाला धड न बोली संसारी, धड बोलत नाही, एक शब्दही नीट बोलत नाही, तो काय? माऊली म्हणतात तो मूर्ख जायचा. विठ्ठल ज्याच्या जीवनातली आई गेली ना, त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं. ज्याच्या जीवनातली आई गेली, त्याच्या जीवनातला मायेचा समुद्र पूर्णपणे आटला, तो मायेला पोरका झाला. म्हणून विनंती असेल, पुन्हा पुन्हा विनंती असेल, आज या कलियुगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस कोणाला म्हणायचं? तर आज या कलियुगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि सगळ्यात मोठा माणूस त्याला म्हणायचं ज्याच्याकडे अजून पण त्यांचे मायबाप जिवंत आहेत. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकाने हो, ती हाक एकाने मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून त्या आईला प्रथम क्रमांक का दिला? एक कारण मी तुम्हाला सांगते. धन्य माता आणि मग नंतर पिता. काय कारण असेल? तर जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय, त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला? आईला, मातेला. थोडं आपण रामायणाकडे जाऊ. रामायणामधला एक प्रसंग तुमच्या समोर मांडते. आवाज वाढवा थोडा. ज्या वेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंग झाल्यानंतर त्या धनुष्याचे तुकडे पाहिले कुणी? परशुरामजीने. आणि परशुरामजी त्या दिशेने आल्यानंतर जेव्हा परशुरामजीने ते धनुष्याचे तुकडे पाहिले, त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामजीचं होतं. कोणी तोडलं? प्रभू रामचंद्राने ते तोडलं. आणि परशुरामजीने ज्यावेळेस ते पाहिलं त्यावेळेस परशुरामजीला राग आला आणि परशुरामजी जनक राजाला म्हणतायत, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है? जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से विलग करना, वरना सबकी हत्या कर डालूंगा. त्यावेळेस जनक राजा शांत आहेत, रामचंद्र प्रभू शांत आहेत, विश्वामित्र तटस्थ आहेत, लक्ष्मणजी मात्र क्रोधामय आहेत. पण रामचंद्र प्रभूंनी विचार केला की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही का? कारण तो त्याच्याच मुलीच्या कुंकुवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः रामचंद्र प्रभू परशुरामजीच्या पुढे गेले, नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नाथ संबुदन भंजनिहारा हो गई दास तुम्हारा. परशुरामजी
धनुष्यभंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना, एक तुमचा शिष्यच असेल. नाही राघव, वो खतरनाक शत्रू है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते आणि सहजच बोलता बोलता विश्वामित्रजींना लक्ष्मणजी म्हणतात की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारे किती रागीट, तिथं मीच असायला पाहिजे होतं गुरुदेव. कोण म्हणताय? लक्ष्मणजी म्हणतायत. विश्वामित्रजीला वाटतं हे लक्ष्मणाचंच काम आहे म्हणून ते म्हणतात, जाओ लक्ष्मण. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल वतावा असा पहिला शब्द टाकतात. बहुत धनुष्य तोड़े उलर काई. अरे हमने तो बचपन में ऐसे कहीं कमठे तोड़ डाले हैं. कोण म्हणते? लक्ष्मणजी. अरे मी तर लहान असताना असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेलेत. असं ऐकलं परशुरामजीचा क्रोध आणखी वाढला. परशुरामजीने हातामध्ये परशु घेतला आणि हातामध्ये परशु घेऊन लक्ष्मणाच्या अंगावरती धाव घेतली. कुणी? परशुरामजीने. ये बच्चा अपनी माँ की गोद खाली करना चाहता है. लक्ष्मणजी म्हणतायत, परशुरामजी तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, तुमच्या सोबत युद्धही करणार नाही. का? कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, कारण आम्ही क्षत्रियाची संतान आहोत आणि आमचं ठरलंय ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलतय, तरी अजूनही वेळ गेलेला नाही परशुरामजी. अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? आईचा. स्वाभिमान मात्र सुमित्रेचा. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कोणाला? मातेला. म्हणून धन्य माता मग पिता तयाजिया. पण काही लोकांनी विचारलं, म्हटले महाराज, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात,
सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा हर्ष होतो, देवाला सुद्धा त्यांचा आनंद वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. आता व्यवस्थित विचार करा अभंगाच्या दोन्ही चरणाचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कोणाला दिला? मातेला दिला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कोणाला दिला? कुळी कन्या, कन्याला दिला आणि मग पुत्र. वास्तविक पाहता आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो. खरे की नाही? 10% लोक सोडली तर 90% लोकांना असे वाटतं की पहिला काय पाहिजे? मुलगाच पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं मुलगाच का पाहिजे? त्यांनी मला सांगितलं, ताई शेवटी पाणी पाजाय मुलगा पाहिजे. मी त्यांना म्हटलं, तो तुम्हाला जिवंतपणीच पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी बाबा तांब्या भरून दिला पाहिजे पाण्याचा कप, नंतर उपयोग नाही ना. जिवंतपणे मायबापांना सांभाळलं पाहिजे. मेल्यावर रडून काय उपयोग आहे? जेतानाही अन्न, मेल्यावरती पिंडदान याला उपयोग नाही. महाराज म्हणतात कुळी कन्या प्रथम प्राधान्य हे मुलीला दिलं. बरं, त्यांना असं पण म्हणता आलं असतं ना, कुळी पुत्र कन्या असं पण म्हणता आलं असतं, पण ते काय म्हणतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अभंग पाठांतरातला घ्यावा लागतो कीर्तनकाराने, नाहीतर मग अवघड होत. एके ठिकाणी मी हा अभंग घेतला, तर हा अभंग किती सोपा आहे, सगळ्याचा पाठ पाहिजे. मी म्हटलं ना, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ते भजनी म्हणायचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्वित. अभंग पाठांतराला असलेला बरा. विठाला पहिला क्रमांक मुलीला का? काय कारण असेल? त्याचं कारण असे, जातती कन्या महती चिंता. ज्या वेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते. ती वयात आल्यावर पुन्हा तिची काळजी वाटते. तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते. लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस बापाचं अंतःकरण दुःखी होतं. किती कठोर अंतःकरणाचा बाप असू दे, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बरं का बाप. मुलीचं आणि बापाचं नातं फार गोड आहे बरं का. शब्दामध्ये सांगणं तसं कठीण आहे, पण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना. काय अर्थवेदना होत असतील त्याला. लेक जर घराची सौख्य असेल तर त्या सौख्याचं पावित्र्य तिचा बाबा असतो. संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो. लहानपणी बोटाला धरून चालायला कोणी शिकवलं आपल्याला? बाबाने शिकवलं. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा सुद्धा बाबाच असतो. आठवा जरा लहानपण तुमचं. आपल्या लेकीच्या पायामध्ये असणारं ते छुमछुम वाजणारं पैंजण, त्या पैंजणांची छुमछुम ऐकून जगातला सगळ्यात मोठा आनंद झाला होता तो बाबा आहे. कपडे घ्यायला गेल्यानंतर आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा सुद्धा कोण आहे? बाबाच आहे. आईने जर काही काम सांगितलं तर तिला दरडावणारा सुद्धा बाबाच आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? बाबाच आहे. ज्या वेळेस मुलगी माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जायला निघते त्यावेळेस ढस ढसा रडतो तो बाप आहे. ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं त्या लेकीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काही तुटत असेल ना. काय अर्थवेदना होत असतील त्याला.
आणि खऱ्या अर्थाने आपल्या बाबाचं मन जी ओळखते ना ती मुलगीच असते बरं का. मुली इतकं आपल्या बापाचं मन कोणालाच कळत नाही आणि शेवटपर्यंत ती आपल्या बापाची लाडकीच असते. कोणती पण मुलगी असू द्या ती बापाची शेवटपर्यंत लाडकीच असते. मुलीचं बापाचं नातं फार गोड आहे हो. आणि तो बाप ज्यावेळेस रडतो अहो तुमचं आमचं सोडा, पण कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी, मग आपण तर कोण आहे. मला सांगा मुलीचं लग्न झालं म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी संपली का हो? संपली? उलट वाढली म्हणा. उलट जास्त काळजी वाटते माझ्या लेकराचं तिथं कसं चाललं असेल. मग जी मुलगी तुम्हाला जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही त्या मुलीला या अभंगामध्ये पहिला क्रमांक का बरं दिला असेल? काय कारण असेल? एक वृद्ध गृहस्थ हिमालयाची यात्रा करत होता आणि हिमालयाची यात्रा करत असताना त्याच्या खांद्यावरती एक लहान बाळ होतं. तेव्हा त्या वृद्ध गृहस्थाला स्वामीराम तीर्थांनी विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार, स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पण बेटा नहीं स्वामी जी मेरी कन्या है. और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नहीं. हे एका बापाचे उद्गार आहेत बरं का. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचं ओझं होतं तो बाप बनण्याच्या लायकीचा नाही. हे एका बापाचे उद्गार आहेत. मग प्रथम क्रमांक मुलीला का, याचं कारण मला तुम्हाला असं सांगायचं. याचं कारण असं आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, परंतु मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आता हे झालं कन्येचं. पुत्र कोणाला म्हणायचं नीट लक्ष देऊ नाही का. पुत्र त्याला म्हणायचं असा एकच पुत्र पुरे, पुरे एकची पुत्र माय बापा पोटी, हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. याला काय म्हणायचं? याला पुत्र म्हणायचं. आणि म्हणून महाराज म्हणतात सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काही तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. पण देवाला आनंद वाटण्याच्या लायकीच ते करतात काय? गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, भागवता करीती श्रवण, गीता 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 भागवता करीती श्रवण, अखंड कीर्तन विठुराचे, अखंड कीर्तन विठुराचे,
हो कन्यापुत्र होती जे सात्विक हो कन्यापुत्र होती जे सात्विक अखंड चिंतना विठोबाचे अखंड चिंतना विठोबाचे अखंड चिंतना विठोबाचे अखंड चिंतना विठोबाचे गणपुत्र होती जे सात्विक गणपुत्र होती जे सात्विक गणपुत्र होती जे सात्विक गणपुत्र होती जे सात्विक ढोबार घुमाई विठोबार घुमाई ढोबार घुमाई विठोबार घुमाई ढोबार घुमाई विठोबार घुमाई ढोबार घुमाई विठोबार घुमाई ढोबार विठोबार घुमाई तार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई ढोबार 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 घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई ढोबार 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 श्री गवंडर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय विठोबार घुमाई आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे महाराज म्हणतात तर ती सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं काय करतात गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. नीट विचार करा आता तिसऱ्या चरणाचा जर आपण विचार केला तर आपल्या मनामध्ये शंका येईल. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद एवढी ग्रंथ संपत्ती असताना सुद्धा महाराजांनी या अभंगामधून फक्त गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख का बरं केला? बाकीचे ग्रंथ नव्हते का? फक्त गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचं वर्णन का केलं? याचं कारण असं आहे ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागणार आहे आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे.
पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेतही पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदसीन ना झाली सीमा वेदसीनला झाली सीमा घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. कारण या जगामध्ये खरं फक्त भगवंताचं नाव आहे बरं का. सत्य खरे नाम विठोबाचे बरे. संपूर्ण जग खोट आहे. माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिवीना. संपूर्ण जग खोट आहे. संसार खोट आहे. पण जे खरं आहे ते आपल्याला खोटं दिसतं आणि जे खोटं आहे ते आपल्याला खरं दिसतंय की. आणि म्हणून तर आपण खोट्या संसारासाठी रडतो. खऱ्या देवासाठी रडलेलं कोणाला बघितलंय का. आणि जो देवासाठी रडतो तो भाग्यवानच म्हणावं लागेल. आपलं कसं झालं माहितीये का. आपली अवस्था दोन दारुडे असतात आणि ते दोन दारुडे एका विहिरीच्या कडेला बसलेले असतात. संध्याकाळची वेळ असते दोघांचं लक्ष त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये जातं. तेव्हा त्या दोघांना त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये ढगातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. कशात पाण्यात काय दिसतं चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. आणि मग ते दोघं जण विचार करतात अरे ढगातला चंद्र विहिरीत कसं काय बरं पडला. मग ते दोघं जण घरी जाऊन दावं आणतात. ते दावं विहिरीमध्ये टाकतात. ते दावं बसतं एका दगडाला गुतून. त्यांना वाटतं आताशी चंद्र आपल्या दाव्यात अडकला गुतला. मग ते दोघं जण ते दावं असं पाठीमागे ओढायला सुरुवात करतात. शेवटी ते दावं तुटतं आणि दोघं जण पाठीमागं असं धाडकन पडतं. तेव्हा त्यांना दिसतो वरचा चंद्र. आणि ते काय म्हणतात माहिती का कसं काय का फटकतच चंद्र वर लावला. अरे तो वरच होता. तशी आपली अवस्था झाली. आपल्याला काय खरं आणि काय खोटं याच्यातला फरकच समजेना. पण महाराज म्हणतात या जगामध्ये सत्य फक्त देव आहे. ईश्वर ईश्वर सत्य है. सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. जाओ उठ कर देखो जीवन जो तुझागर है. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे.
आणि त्या ईश्वराचं नाम आहे कोणतं? अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं काय करतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कारण ज्याचा जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित आहे बरं का. आणि मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत, बाकी कुठेही चालेल पण इथं चालत नाही वशिलेबाजी. वशिला म्हणजे काय हो? वशिला म्हणजे व म्हणजे वय नसतानाही, शी म्हणजे शिक्षण नसतानाही, आणि ला म्हणजे लायकी नसतानाही जो लावला जातो त्याला म्हणायचं वशिला. पण मरणाच्या बाबतीत ही वशिलेबाजी चालत नाही. एखादं मंदिर नसलेलं गाव आपल्याला सापडेल पण स्मशानभूमी नसलेलं गाव सापडणार नाही. कारण मरण हे अटळ आहे. उपजेते नाशे नाशेते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फाशी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. जन्म झालाय त्याला मरण निश्चित आहे. म्हणून कसं जगायचं हे गीतेतून शिकायचं आहे आणि कसं मरायचं हे भागवताकडून शिकायचं आहे. कसं जगायचं हे गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने शिकवलं. काय सांगितलं? अर्जुना, काय देवा, जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील आणि जर मेलाच तर स्वर्ग प्राप्ती होईल तुला. कसं जगायचं हे गीतेने अर्जुनाला शिकवलं, पण कसं मरायचं हे भागवताने परीक्षिती राजाला शिकवलं. मला सांगा, परीक्षिती राजा किती दिवसाचा होता? 7 दिवसाचा होता. किती? 7. आणि 7 दिवसानंतर तुला साप चावून तुझा मृत्यू होईल असा त्याला शाप होता. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. आपण सगळे किती दिवसाचे आहोत? 7च दिवसाचे. आपल्याकरता काय 8 दिवसाची योजना आहे का? नाही. आपण पण सगळे 7च दिवसाचे. घाबरून जाऊ नका. 7 दिवस म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार. ह्या 7 दिवसापैकी कुठल्या तरी वारी आपलं मरण निश्चित आहे. त्यामुळं पहिल्यांदाच सांगितलं लक्षार्थाने कीर्तन ऐका. एका गावामध्ये मी असंच सांगितलं, म्हटलं या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत म्हटलं. सगळे माझ्याकडे रागानेच बघायला लागले. पण एक आजी हसत होती. त्या आजीला मी विचारलं, म्हटलं आजी तुम्ही का हसता? आजी म्हटलं, ताई तुम्ही मगाशीच म्हटलं की या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत. म्हटलं मग? त्या म्हटलं, अहो ताई म्हटलं मी या गावातली नाही, मी शेजारच्या गावची, तर कीर्तन ऐकाय आली. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. आपण पण सगळे 7च दिवसाचे आहेत. परीक्षिती राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. आपला पण मृत्यू कशाने होणार आहे? सर्पदंशाने होणार आहे. आणि संसाराला सर्प म्हटलेला आहे. कशाला? संसाराला. ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना साप चावलेला आहे. बघा तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये जर का एखाद्याला साप चावला, आता इथं जुनी लोक आहेत बाबा, काय करायचे पूर्वी? साप चावल्यानंतर त्याला मुंजाबाच्या पालावर त्यानायचं, मंत्रिकडे मंत्रोपचार करायचे. नंतर परीक्षा पाहण्यासाठी त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा. मग नंतर विचारायचं असतं, पाला कस काय? तो म्हणतो पाला गोड आहे. कसा आहे? गोड आहे. मग समजायचं त्याला साप चावलेला आहे. पाला गोड लागला की समजायचं त्याला साप चावलेला आहे. तसं संसार कडूई तरी पण तो आपल्याला गोड लागतोय, आणि परमार्थ गोड आहे तरी पण तो आपल्याला कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? बोला की. आणि जहर चांगलंच भिंडलेलं आहे बरं का. माऊली म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. संसार कडू आहे पण गोड काय? तर गोड त्या भगवंताचं नाव आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आणि म्हणून अखंड त्याने त्या विठ्ठलाचं चिंतन जीवनामध्ये केलं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे. अभंगाच्या 3ही चरणाचा विचार जर आपण केला तर एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल.
प्रेम म्हटलं की माता पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. प्रेम म्हटलं की माता असं का म्हटलंय? कारण जगाचं अश्रू पुसणं हे भगवंताचं काम आहे, पण त्या भगवंताला सुद्धा रडवण्याची ताकद कोणाच्या प्रेमामध्ये हो? आईच्या प्रेमामध्ये. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेस भावार्थ रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे, वना जाता रघुनंदन गायीचे गळती लोचन. आणि त्यावेळेस कौसल्य मातेने हमरडा फोडला, अरे माझ्या श्रीरामा मनमोहन मेघश्यामा विवड सांडोनी आम्हा वना दुर्गमा के विजासी बाळ माझा के विलवानी कुठे पेशील बाळा पाणी कसा कोपला कैवल्यदानी परतोनी ये रे श्रीरामा. कौसल्य मातेचा हमरडा ऐकला आणि जगाचा बाप त्याने माघारी बघितलं. देखुनी मातेचा कळवळा दुःखे अश्रू आले डोळा. म्हणून जगाचा अश्रू पुसणं ज्याचं काम आहे त्या भगवंताला सुद्धा रडवण्याची ताकद जर कोणाच्या प्रेमात असेल तर आईच्या प्रेमामध्ये. म्हणून प्रेम म्हटलं की माता. आईच्या प्रेमाची सर नाही कोणाला येऊ शकत बरं का. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले ताई आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं हा, म्हटलं आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं काय? म्हटलं आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो. म्हटलं कसं काय? ते म्हटले ताई पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीही फरक नाही. तर मी त्यांना म्हटलं ज्या वेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. म्हणून आईच्या प्रेमाची सर नाही कोणाला येऊ शकत. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता. जर आपण सीतेचा विचार केला तर ती जनक राजाची मुलगी होती, दशरथ राजाची सून होती आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी होती. म्हणजे जिचे वडील मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा पती ब्रह्मांडाचा मालक, अशा सीताबाईला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं, पण कुठंही रामायणामध्ये तक्रार मांडल्याचा उल्लेख आलाय का? आहे का कुठं तक्रार? आणि आपल्या सीतेला साधं घर झाडायला लावलं तरी पप्पा ताबडतोब या, मला घेऊन जा. पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता.
गीता गीता म्हटलं की आपल्याला आठवण यावी स्वामी विवेकानंदाची. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकागो नावाच्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला अमेरिकेला गेल्यानंतर, आणि त्या परिषदेमध्ये काही पंडितांनी आपल्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. आणि ज्यावेळेस आपल्या स्वामी विवेकानंदांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो या शब्दामध्ये त्यांनी अख्खा समाज जिंकला होता. आणि पुढे त्यांनी बोलायला सुरुवात केली, इथं जमलेल्या माझ्या पंडितांनो, तुम्ही उपेक्षित बुद्धीने का होईना परंतु आमच्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. अरे पण तुम्हीच तुमच्या कृतीतून जगाला दाखवून दिलं की जगातल्या सगळ्या ग्रंथांना आधार हिंदुस्थानचा ग्रंथ. म्हणून शास्त्र म्हटलं की गीता. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, जी मुलं गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात, अशा मुलांची सेवा मला घडावी अशी अपेक्षा करतात चौथ्या चरणात. तुका म्हणे माझ घडोत्याची सेवा, 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 घडोत्याची सेवा, म्हणे माझ घडोत्याची सेवा, तुका म्हणे माझ घडोत्याची सेवा. घरी माझ्या दैवा पार नाही, घरी माझ्या दैवा पार नाही, कोळी कन्या पुत्र होती देवाची ग, कोळी कन्या पुत्र होती देवाची ग. घरी माझ्या दैवा पार नाही, घरी माझ्या दैवा पार नाही, कोळी कन्या पुत्र होती देवाची ग, कोळी कन्या पुत्र होती देवाची ग. दयाचा हरी ग वाटे देवा, दयाचा हरी ग रे रे
आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चित्तर विठो